इथे बघा वेगवेगळ्या पद्धतीच्या बाहुल्या आहेत, म्हणजे डॉल आहेत, या शोपीस साठी तुम्ही ठेवू शकता. हे बघा किती सुंदर आहे बघा ही बाहुली. या ठिकाणी जातं आहे बघा, दगडी जातं आणि पाटा आहे. कितीला आहे हा पाटा काका? काकांकडे वेगळ्या प्रकारच्या प्लेट्स आहेत, आपण बघूया कितीला आहे काका. नमस्कार मंडळी, मी सिद्धी चाकरमानी वाईब मध्ये तुमचं खूप स्वागत करते. तर आज आहे आंगणेवाडीची जत्रा. आज आहे 9 फेब्रुवारी. तर आम्ही आता जत्रेला जातो आहोत आणि त्या जत्रेमध्ये काय काय असणार आहे, कशी खेळणी भांडी वगैरे जे काही असणार आहे, स्टॉल असणार आहे जत्रेमधले, ते आपण आज एक्सप्लोर करणार आहोत सगळे स्टॉल. तर बघूया आपण जाऊन जत्रेमध्ये. चला. ज्यांना जत्रेला येता आलं नाही काही कारणामुळे, जे भाविक आहेत, जे भक्तगण आहेत, जे आपले चाकरमानी आहेत, कोकणकर आहेत, अशा लोकांना येता आलं नाही आपल्या आंगणेवाडीच्या जत्रेला, अशा लोकांसाठी पण हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर तुम्ही सर्वांनी या व्हिडिओचा आनंद घ्या. चला. तर मंडळी, आपण आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये आलो आहोत आता, आणि लोकांची यायची गर्दी सुरू झालेली आहे. तुम्ही बघू शकता लोकांची गर्दी, आणि इथून ना स्टॉल्स असणार आहेत जत्रेमध्ये. जे स्टॉल लागतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते स्टॉल आपण आता एक्सप्लोर करूया. चला. या ठिकाणाहून आपल्याला चालत आतमध्ये जावं लागतं भराडी मंदिर देवीकडे, आई भराडी मंदिराकडे. आणि इथे दिलेलं आहे वाहनांना बंदी आहे म्हणून इथे हे यांनी बॅरियर लावलेले आहेत. तर आता आपण इथून पुढे चालत जाऊया आणि बघूया कोणते कोणते स्टॉल आहेत, कोणती कोणती दुकानं आहेत ते. इथे ही सगळी प्लास्टिकची भांडी आहेत बघा, टप वगैरे, बादल्या, टेबल, बास्केट वगैरे आहेत. तर आपण विचारूया त्यांना कसे आहेत. कसे आहेत हे टप? हे टप 100 रुपये. आणि हे बास्केट वगैरे कुठलं पण घेतलं तरी 100 रुपये. हे पण 100. हे बघा, हे बास्केट वगैरे आहेत, हे 100 रुपयाला आहेत. ते टप जरी घेतले तरी ते पण 100 रुपये. आणि टेबल वगैरे, टेबल 250. आणि ते टेबल्स वगैरे आहेत ते 250 रुपयाला आहेत. या ठिकाणी स्टीलची भांडी आहेत, तर ती भांडी आपण बघूया. कसे आहेत प्लेट काका? 30 रुपयाला प्लेट्स आहेत ह्या. आणि चमचे सगळं, हे सगळं 30 रुपये. या कोणत्याही प्लेट्स घेतल्या तरी 30 रुपये. चमचे, ग्लास जे काही आहे ते 30 रुपयाला आहेत. ते ठीक आहे. हे कितीला आहे दादा? 200. आणि या पर्स खाली आहेत त्या? 1 मिनिट. मंडळी, हे बघा दोन्ही साईडला स्टॉल लागलेले आहेत. इकडे या साईडला हे ओटीचे खाण्याचे स्टॉल आहेत. इकडे ओटीचे खाण्याचे स्टॉल आहेत देवीच्या. आणि या साईडला बघा वेगवेगळे स्टॉल आहेत. इकडे पण आहेत आपले ओटीचे नारळ, केळी वगैरे आहेत. हे काय आहे काकी? टोपली. अच्छा, हा हा. आणि ह्या टोप्या, हे कसं आहे टोप्या? हे बघा, हे टोपी 100 रुपयाला आहे. आणि टोपली 100 रुपये. म्हणजे परडी सारखं आहे ना? परडी, हे परडी आहे फुलांची देवासाठी. या ठिकाणी जातं आहे बघा, दगडी जातं आणि पाटा आहे. कितीला आहे हा पाटा काका? हा पाटा कितीला आहे? 450. आणि जातं? ओके. तर मंडळी, हे 450 रुपयाला जात आहे बघा, दगडी जात आहे, छोटस आहे, शो पीस ठेवण्यासाठी. आणि खलबत्ता 300 रुपये. हा खलबत्ता 300 रुपयाला आहे. आणि हा संगमरवरी 250. अच्छा, हे बघा मोठं जातं पण आहे इथे. कितीला आहे काका ही? 1600 रुपये.
1600 रुपये या जात्याची किंमत आहे. आणि ह्याचं किती आहे किंमत? हे मेंदू वड्याचं आहे ना? अच्छा. आणि तुळस पण आहे इथे. तुळस कितीला? ही तुळस आहे, संगमरवरी मध्येच आहे बहुतेक ना ही. तर ही 3000 रुपयाला आहे तुळस. काल तुझा किती 70 होता ना? मगाशी चढलो. हे कसं आहे काका लोड? 100ला 2 आणि उषा 100ला 2. तुम्ही कुठून आलात? सांगलीवरून आलात. हे काका सांगलीवरून आलेले आहेत आणि 100ला 2 उषा आहेत, 100ला 2 लोड आहे त्यांच्याकडे. 100 रुपये बघा इकडे ब्रँडेड 100 रुपये चटाई या. 100 रुपये चटई. 100 रुपये बघा इकडे चटाई घ्या. 100 रुपये सेल घ्या. सेल 100ला या इकडे. चांगली टोस्टेड चटाई घ्या. 100 रुपये. तुम्ही कुठून आलात? 100 रुपये चटाई या. नांदगाव. 100 रुपये. इथे खाण्याचे स्टॉल वगैरे पण आहेत बघा. चिवडा, फरसाण, पापडी. पुन्हा इथे भजी वगैरे पण मिळत आहेत. वडापाव मिळतोय. पुऱ्या तळतायत. दाबेली पण मिळते. मंचुरियन, व्हेज मंचुरियन, व्हेज नूडल्स आहेत, मंचुरियन आहे. 40ला. आणि हे गजरे कसे? अबोलीचा 30. काकांकडे वेगळ्या प्रकारच्या प्लेट्स आहेत. आपण बघूया कितीला आहे काका? 100 रुपये. 100 रुपयाला प्लेट्स आहेत बघा. हे पण 100 रुपये प्लेट. आणि हे छोट्या 1 मिनिट. ह्या 50ला आहेत प्लेट. तुम्ही कुठून आलात? बेळगाव. अच्छा, बेळगाव वरून आले ते काका. इथे भिड्याची भांडी आहेत, तवे वगैरे. तर आपण विचारूया कसे आहेत. मावशी कसं आहे भिड? 300 रुपये. आणि तवा 300. कढई पण? कढई कितीला? जड आहे. हा भिड्याचा तवा आहे घावण्याचा. आपण आंबोळ्या वगैरे काढू शकतो, डोसे काढू शकतो. 300 रुपयाला तवा. आम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, घावण्याच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी विचारणा केली होती की हे तुमचं घावणे काढताय ते भिडं कुठे मिळेल? तर तुम्हाला आंगणेवाडीच्या जत्रेत जर कधी आलात किंवा कुणकेश्वरच्या पण जत्रेमध्ये तुम्हाला हे भिडं मिळून जाईल. 300 रुपयाला आहे हे आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये. बघा खूप छान. फक्त हे वळसवावं लागतं थोडंसं, कांदा वगैरे फ्राय करून, मग ते आपण वापरू शकतो. काय प्राइस काय आहे पण यांची? कोणते आहेत म्हणजे हे? हा 600 500. तर तुम्ही बघू शकता मंडळी, जशी जशी वेळ जाते तसं ते संध्याकाळ होते, तशी गर्दी आपली भाविकांची वाढत जाते आहे जत्रेसाठी. किती गर्दी होते बघा. आणि अजून रात्रीपर्यंत भरपूर गर्दी होणार आहे. हळूहळू तुम्हाला बघता येईल. तर मंडळी तुम्ही बघू शकता जत्रेमध्ये विविध प्रकारचे स्टॉल आहेत. वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहेत. जर यावेळी तुम्हाला जत्रेला येता आलं नाही तर पुढच्या वेळी तुम्ही नक्की जत्रेला या आणि या वेगवेगळ्या वस्तू खरेदी करा. इथे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तुम्हाला त्या जत्रेमध्येच मिळतील, इतर ठिकाणी मिळणार नाहीत. म्हणून या अशा जत्रेला अवश्य यायचं आणि त्या वस्तू खरेदी करायच्या. त्यासोबतच आपलं देवीचं दर्शन पण होतं आणि आपल्याला शॉपिंग पण करता येते.
इथे बघा वेगवेगळ्या पद्धतीच्या बाहुल्या आहेत, म्हणजे डॉल आहेत, या शोपीस साठी तुम्ही ठेवू शकता. हा बघा किती सुंदर आहे बघा ही बाहुली. ही लाईट वर आहे का? लाईट वर आहे. कितीला? कोणती पण? 100 रुपये. हे बघा लाईट वर बाहुली आहे ही, याच्यामध्ये सेल वगैरे आहे आणि किती सुंदर आहे बघा, एकदम युनिक पीस आहे. हे आपल्याला कुठे इतर ठिकाणी जास्त मिळत नाही, जत्रेमध्येच मिळतं. ही डॉल मी घेते, मला खूप आवडली ही डॉल, तर ही मी घेते. असं चालू कसं करायची? 1 मिनिट चालू करून दाखवतायत. हा ओके, हे रात्रीचं चांगलं वाटेल ना? आता ह्या सगळ्या बाहुल्यांमध्ये असंच आहे का? दुसरी एखादी दाखव ना चालू करून मला. हा पण हे आता नीट दिसत नाही, रात्रीचं छान दिसेल. तर ही बाहुली मी घेतलेली आहे, खूप सुंदर आहे, मला खूप आवडली आहे. हे घ्या का? 100 रुपयाला. इथे बघा सावंत बंधू यांचं मिठाईचं दुकान आहे. इथे आपल्याला खाजं मिळणार आहे, पारंपरिक ऑथेंटिक खाजं, जे आपलं फक्त मालवण मध्ये जास्त करून मिळतं. बंगाली खाजं आहे, खडखडे लाडू आहेत आणि शेवाचे लाडू आहेत. काका हे काय आहे? बुंदी सारखं असतं. ओके, कसं आहे खाज्याचं पाकिट? 50 रुपये. 50 रुपये. थोडस बघू का टेस्ट करून? चांगलं आहे. ठीक आहे, थँक्यू. काका हे इथे बनवलं तुम्ही खाजं? सकाळी पहिल्यापासून सुरुवात आहे. अच्छा, सकाळी बनवायला सुरुवात केली. ओके, आणि आता पॅकिंग करताय? चालूच आहे. ओके, हा हा. हे बघा मंडळी, इथे ह्या लोक म्हणजे ह्या काकांनी इथे बनवायला सुरुवात केली खाजं, म्हणजे लाईव्ह तुम्हाला ओरिजिनल खाजं इथे मिळतं आणि ताजं ताजं एकदम फ्रेश आहे हे खाजं. हा चिरोटे सगळं सगळं. ओके ओके, थँक. भांडी हे बघ, कढई कढई. कसं आहे मावशी? 1800. आणि हे वाला 1200. 1200 रुपये. ॲल्युमिनियम आहे. हे काय आहे ताई? पिगी बँक आहे का? कितीला? काचेच आहे. ही बघा पिगी बँक मंडळी, 100 रुपये. सुंदर आहे ना? चिनी मातीच आहे. ओके, हा घेऊ? हा घेत्या. 50 रुपये. कसे आहेत कानातले? 100ला 3 आहेत. एक कितीला? 40. 100ला 3 कानातले आणि 100ला 1. आणि हे नेकलेस कसे? 100-50. ओके. तुम्ही कुठून आलात काका? तुम्ही कुठून आलेत? मुंबईवरून आलेत. अच्छा. 800 रुपयाला जोडी. 800 ला जोडी. सांगायचे 1100-1200 रुपये राहते, फायनल 800 रुपये. 400 ला 1. बघतो. आणि हे वाले 550 ला जोडी. 250 ला 1. बुरुंदूस होय असतील तर अंगणेवाडीच्या जत्रेत गावतात. इथे तुम्हाला सगळं बेडशीट, बुरुंदूस, सतरंजा सगळं काही तुम्हाला इथे मिळणार आहे आणि रिझनेबल मिळणार. बार्गेनिंग करून देतात ते, तुम्ही इथे घेऊ शकता. हे बघा, सॉफ्ट आहेत एकदम.
तुम्ही आंगणेवाडीच्या जत्रेत येऊन घेऊ शकता. हे बघा उशांचे स्टॉल आहेत, लोड मिळतील इथे तुम्हाला. कलरफुल उषा आहेत. 100 रुपये जोडी. आपल्याची उशी लोट 100ला 2. होलसेल रेट 100ला 2. 100ला 2. फोटो फ्रेम्स आहेत इथे बघा, महाराजांचे फोटो फ्रेम आहेत, स्वामी समर्थांचे आहेत, म्हणजे देवांच्या फोटो फ्रेम्स आहेत. फोटो फ्रेम डायरेक्ट कंपनी ते कस्टमर. तुम्हाला लोकांच्या चेहऱ्यावरती उत्साह जाणवत असेल, आतमध्ये येताना लोकांचा काय उत्साह आहे, देवीचं दर्शन मिळणार आहे, देवीचं दर्शन ते लोक घेणार आहेत. तर असेच दरवर्षी हे लाखो लोक, लाखो भाविक देवीच्या आई भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. एक मिनिट दादा. अशा वेळी प्रत्येकाच्या घरी प्लेट, बाउल, चमचे हे प्लेट बाउल 50 रुपयाला, 50 ना, आणि हे बाउल हे पण 50. फक्त 50 रुपयात खरेदी करण्याची 50 रुपये फक्त, एकदम स्वस्तात मस्त. बाउल 6 चमचे फक्त 50 रुपयात. हे किती आहेत ह्याच्यामध्ये? मस्त खरेदी 5 करण्यासाठी आहे. स्टॉल वर या आणि 6 प्लेट हे घेऊया. खरेदी करा. 6 बाउल 6 चमचे फक्त आणि फक्त 50 रुपयात खरेदी करा. तुमच्या घरी लग्न कार्य असू दे, तुमच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम असू दे, अथवा कोणताही इतर शुभ हे घेऊया, हे चांगलं आहे ना? मंगल कार्याचा सोहळा असू दे, अशा वेळी Soft आहेत 50 का? रुपयात खरेदी करा. 6 बाउल 6 चमचे 50 रुपयात खरेदी करा. ही सुवर्ण हे संधी किती? दौडू नका. तुटत नाही? बाहेर या वस्तू महाग आहेत, तेव्हा आमच्या तुटत नाही स्टॉलवर बोलतात ते स्वस्तात पडल्यावर. मस्त खरेदी करण्याची ही कसं सुवर्ण कसं संधी दाबून दाखवा. कुटुंब लहान असू दे मोठं असू दे, दाबून दाखवते, तुटत नाही. प्लेट, बाउल, चमचे आवश्यक आहे. हे पण तसंच का? हे पण तसंच का? खरेदी करण्यासाठी आमच्या स्टॉलवर या. 6 प्लेट 50 रुपयात खरेदी करा. 6 बाउल 6 चमचे फक्त आणि फक्त 50 रुपयात खरेदी करा. नागरिक बंधूंसाठी परत येणार नाही. हे कसं ही किचन? संधी फक्त एकदा 100 रुपया. तेव्हा आमच्या स्टॉलवर या आणि 6 प्लेट 50 रुपयात खरेदी करा. 6 बाउल 6. मंडळी, या स्टॉलवर बघा लाकडाची वगैरे भांडी आहेत, पोळपाट आहेत, चमचे आहेत, लाटणी आहेत. आपण विचारूया त्यांना कसे आहेत. कसे आहेत हे चमचे? 60 रुपये. आणि हे पोळपाट? पोळपाट 300 रुपये. 350 रुपयाला पोळपाट आहे लाकडाचं. आणि बाईक कितीला? छोटीशी बाईक आहे बघा, 450 रुपये. कसं आहे ते फ्लॉवर पॉट? 350 लेकर 350. हे कितीला दादा? 300 ला जोडी. ओके. आणि हे खालचे कसे आहेत? 150 ला जोडी. ओरिजिनल वाटत. लाकडाची भांडी पण भरपूर आहेत. टेडी बियर लहान मुलांसाठी, शोपीस वगैरे. मंडळी, इथे वेगवेगळ्या प्रकारचा हलवा मिळतो. हे बघा, मँगो हलवा, वॉलनट हलवा, ग्रीन पिस्ता, पायनॅपल. कसं आहे दादा हे? 100 रुपये 100 रुपये. हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे का? याच्यामध्ये मिक्स आहे ना? हे सॉफ्ट हलवा आहे, तो हार्ड आहे. सॉफ्ट हलवा आहे. ड्राय फ्रूट आहे. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आहे. हे किती बोलला तुम्ही? 100 रुपयाला आहे. दादा तानावडे यांचा खाज्याचं दुकान बघा, केवढा मोठा. आणि वेगवेगळ्या प्रकारचा खाजा, लाडू, बंगाली खाजा, सगळं काय आहे गावताला तुमका. भाविकांना भूक लागली तर खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, पण पैसे देऊन आपापल्या पैशाने तुम्ही इथे खाऊ शकता. पण किती मोठा आहे बघा. भजी, वडापाव, कांदा भजी, दाबेली, सगळं काही इथे मिळणार आहे. मंचुरियन, व्हेज मंचुरियन, चायनीज
सगळं इथे मिळेल. चायनीजचे जर तुम्ही शौकीन असाल तर तुम्हाला इथे चायनीज खायला मिळणार आहे. व्हेज मंचुरियन वगैरे सगळं काही, नूडल्स वगैरे सगळं काही मिळणार आहे. होलसेल भांड्याचं दुकान बघा मंडळी, सेल लागलं 90 रुपये. हे काय 90 रुपये? सेल 90 रुपये. कुठला पण भांडा घ्या. तर मंडळी इथे बघा खाजा बनता, लाईव्ह खाजा इथल्या इथे बनवते आपल्याला देतात. फ्रेश असतं एकदम. कसं आहे खाजा? पॅकेट 200 ग्रॅम 50 रुपये. हा एक पॅकेट द्या ना. हा एक द्या. चांगलं आहे ना, आताच आहे ना, फ्रेश आहे ना. 50 रुपये. थँक्यू. चला मंडळी इथे मालवणची सुप्रसिद्ध खोबरावडी मिळते बघा वरती. आपण आता मालवणच्या गेट जवळ आलो आहे. मालवण प्रवेशद्वार, मालवण वरून येणारा हा रस्ता आहे. तर तो रस्ता मालवण प्रवेशद्वार गेट नंबर 1 जवळ आहे आणि त्या गेट जवळ एक एवढी मोठी लाईन लागलेली आहे भक्तांची, तुम्ही बघू शकता देवीच्या दर्शनासाठी. ते लहान मुलांचे खेळण्याचे स्टॉल पण आहेत बघा. भरपूर खेळणी आहेत वेगवेगळ्या प्रकारची. सेल लागलाय 150 रुपये. कोणती पण वस्तू 150 रुपये. कोणती पण वस्तू घ्या 150 रुपयाला आहे. ओके. हा हे बघा या साईडला जे आहेत ते खेळणी ही 100 रुपयाला आहेत. कोणती पण खेळणी घेऊ शकता. हे बघा कॅरम 100 रुपये. मस्त आहे. कितीला आहेत हे? 150 लहान 100. मोठे 150 लहान 100. चाव्या वगैरे लावू शकतो त्याच्यावर. फोन चार्जिंग लावतात. तर मंडळी हे बघा ह्याच्यावरती ना तुम्ही चाव्या लावू शकता, फोन चार्जिंगला लावू शकता. हे किती सुंदर आहे बघा. आई भराडी देवी प्रसन्न याच्यावरती लिहिलेलं आहे. हे किती बोलला तुम्ही? 150 रुपये आणि खालचे 100 रुपये. आणि हे किचन्स आहेत बघा, वेगवेगळ्या नावाचे किचन आहेत. तुम्हाला तुमच्या नावाचं किचन शोधून मिळू शकतं. हे कितीला आहे दादा? 50 रुपयाला आहेत हे किचन. सिद्धी माझ्या नावाचं किचन मिळालेलं आहे फायनली. पुन्हा पुढच्या एका स्टॉलवर आपण आलेलो आहोत आणि इथे पण त्यांचं ओरिजिनल खाजं मिळतं आहे. गरमागरम खाजं इथे बनवत आहेत. ते बघा त्या साईडला गरमागरम आहे. हे तुम्हाला इथे पॅक करून देतात. कसं आहे? 50 रुपये. 50 रुपये आहे एक पॅकेट. म्हणजे 200 ग्रॅम ना. 200 ग्रॅमचं एक पॅकेट 50 रुपयाला यांच्याकडे मिळतं. पूर्वतयारीचा व्हिडिओ केलं होतं. त्या व्हिडिओ मध्ये आम्ही हा ब्रिज दाखवला होता तुम्हाला. त्या ब्रिज वरून ही लाईन आपल्या आई भराडी देवीच्या मंदिरामध्ये जाते दर्शनासाठी. तर ही बघा ही वरून गेलेली आहे लाईन आणि ही खाली सर्व दुकानं आहेत. ब्रिजच्या खाली ही सर्व दुकानं आहेत. कसा उघडा आहे? 450. मंडळी इथे लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. मिकी माऊस आहे, पाळणे आहेत, आकाश पाळण्या मोठ्यांसाठी आहे. बघू शकता तुम्ही भरपूर खेळणी आहेत इकडे आणि गेम्स पण आहेत. मंगल पांडेकर म्युझिकल ब्रेक गेम, अल्टिपर्टी कार,
एन्ट्रायझर बाईक, नो बबल गन, मोठा बटर किचन सीट यापैकी कोणती एक खेळी खरेदी करा. किंमत फक्त 100 रुपये. 100 रुपये. 100 रुपये. यात्रेकडे अलग नाही. वाटेत असणाऱ्या सर्व फेरीवाल्यांना बाजूला करून गर्दी होणार नाही याची लक्ष द्यायचं. सर्व बंदोबस्त आणि अधिकारी वापरला अलग राहते. मंडळी तुम्ही बघताय हे माझ्या पाठीमागे भराडे याईचं मंदिर आहे आणि पाठीमागे आपली गर्दी किती आहे भाविकांची बघू शकता तुम्ही. चारी बाजूने लाईन आहे दर्शनासाठी. केवढी मोठी गर्दी झालेली आहे तुम्ही बघा. पूर्व तयारीच्या व्हिडिओ मध्ये पाहिला होता यांचा स्टॉल नंदू माळवदे मालवणी मिठाई. त्यांच्या त्या दिवशी तो स्टॉल लागत होता आणि आज संपूर्ण स्टॉल त्यांचा लागलेला आहे. पाहू शकता आपण त्यांच्याकडे खाजं घेणार आहोत. तर चला त्यांच्याशी भेटूया आपण. हा दादा नमस्कार. खाज्याची पुडी कशी आहे ओळखलं का? हा खाज्याची पुडी 50 ना. तर आपण ह्या दादांशी त्या दिवशी बोललो होतो त्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये. तर आता आपण त्यांच्याकडून खाजं खरेदी करणार आहोत. काय काय पाहिजे तुम्हाला? खाजा पाहिजे? खाजा 50 रुपये आहे. शेंगदाणा लाडू 60 रुपये आहे. खडखडे लाडू 50-60 रुपये आहेत. बुंदी लाडू 60 रुपये आहेत. तीळ लाडू 50 रुपये आहे. जिलेबी आहे 60 रुपये पाव किलो. चिरोटी आहे 60 रुपये पॅकेट. बालुशाही आहे 60 रुपये आणि बंगाली 60 रुपये. हिवर 60 रुपये आहे. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता मंदिराला किती सुंदर रोषणाई केलेली आहे. लाइटिंग केलेली आहे. किती सुंदर दिसत आहे मंदिर पहा. आपल्या टीम सहित पोलीस कंट्रोल रूम येथे रिपोर्ट करतील. एनसीबीचे पीएसआय भोसले सर आपल्या टीम सहित पोलीस कंट्रोल रूम येथे संपर्क करतील. मंडळी आम्ही आकाश पाळण्यात बसलो. तर बघा अतिशय सुंदर दृश्य पाळण्यामधून दिसतंय. आई भराडी देवी मंदिराचं बघा रोषणाई वगैरे किती छान दिसते. तुमच्या मुलासह आमच्या स्टॉलला भेट द्या आणि तुमच्या मुलांना आवडणारी तुमच्या मुलांना पसंत पडणारी खेळी आमच्या स्टॉलवर खरेदी करा. खास जत्रेच्या निमित्ताने स्वस्तात. तर मंडळी आपण पूर्ण जत्रा फिरलो आणि या जत्रेमध्ये सगळे स्टॉल आपण सगळे म्हणजे बऱ्यापैकी स्टॉल आपण एक्सप्लोर केलं. खाण्याचे पुन्हा खेळण्याचे आणि विविध प्रकारचे स्टॉल एक्सप्लोर केले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. आता वाजलेत रात्रीचे 8. आता आम्ही निघतो घरात जाऊ. व्हिडिओचं एंड करतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.